One more problem. X raised to y equal to e raised to x minus y. Then show that dy by dx equal to log x upon 1 plus log x bracket square. Here, see the problem. One function is a power of other. या टाईपमध्ये मोडतो तो. वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर. म्हणून काय करावं लागेल याच्यासाठी माहिती आहे ना आपण, टेकिंग वन फंक्शन इज अ पॉवर आला की आपण काय करतो, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. इफ आय टेक लॉग ऑफ बोथ साइड, लॉग ऑफ एक्स रेज टू वाय बाय रूल वाय लॉग एक्स इक्वल टू एक्स मायनस वाय लॉग ई. पॉवर पुढे येईल लॉगच्या रूलनुसार. ओके, एनी ऑब्जेक्शन. लॉग घेतला याचा लॉग, याचा लॉग, पॉवर पुढे लॉग. व्हॉट इज लॉग ई? लॉग ईची किंमत काय आहे, वाय लॉग एक्स इक्वल टू एक्स मायनस वाय. याच्या पुढे हा दोन प्रकारे सोडवता येतो. बघा, इकडे पण वाय आहे, इकडे पण वाय आहे. वायच्या टर्म जर कलेक्ट केल्या तर तुम्हाला काय मिळेल बघा, वाय लॉग एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स. y कॉमन घ्या, y इंटू ब्रॅकेट log x प्लस 1 इक्वल टू x. एनी ऑब्जेक्शन? and therefore y इक्वल टू x upon 1 plus log x and differentiate with respect to x. घ्या डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy अपॉन dx इक्वल टू u अपॉन v रूल. डिनॉमिनेटर घ्या, हा डिनॉमिनेटर 1 प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 मायनस न्यूमरेटर इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0 लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. सिम्प्लिफाय, यू गॉट, बघा काय येतं ते, 1 इंटू 1 इंटू लॉग एक्स मायनस एक्स इंटू 0 मायनस 0 मायनस एक्स इंटू 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स कॅन्सल्ड अपॉन 1 प्लस log x bracket square, and here you got your answer, plus 1 minus 1 get cancelled. You got log x upon 1 plus log x bracket square. Any objection? ओके. आणखी एक मार्ग आहे ह्याला, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याच्यावरनं डी वाय बाय डी एक्सची किंमत काढा, नंतर तुम्हाला याच्यावरनं पुन्हा एक्सची किंमत टाकावी लागते, ती टाकून द्या. यू गॉट डायरेक्टली रिझल्ट. काय सांगतो, आणखी एक मेथड आहे याला बघायची. बघा, समजा हे एका बाजूला नाही जमलं, एखाद्याला विसरला, ओके, तर तो काय करणार, इथपर्यंत येणार आणि याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. ऑर मेथड. इथपर्यंत आला की मग तो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. वाय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्सचा 1 वायचा डी वाय बाय डी एक्स. एम आय करेक्ट? दुसरी मेथड सांगतो आहे, प्लेन मेथड. देन लॉग एक्स डी वाय बाय डी एक्सच्या टर्म, ही टर्म तिकडे गेली तर प्लस 1 कॉमन काय राहील, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 मायनस वाय अपॉन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन विच इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन एक्स, and that is log x plus 1 dy upon dx. आणि म्हणून dy upon dx equal to x minus y upon x into bracket log x plus 1. तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरनं फक्त कोणाची किंमत काढायची, एक्सची किंमत काढायची, आणि मग याच्यावरनं एक्सची किंमत काय येईल, y log x प्लस y. ही किंमत इथं टाकून द्या, तुम्हाला मिळेल y log x प्लस y ही किंमत अपॉन एक्सची किंमत
वाय लॉग एक्स प्लस वाय इंटू लॉग एक्स प्लस 1. हा वाय वाय कॅन्सल्ड. काय शिल्लक राहिला? वाय लॉग एक्स अपॉन इथंही काय कॉमन आहे? वाय लॉग एक्स प्लस 1 लॉग एक्स प्लस 1 लॉग एक्स प्लस 1चा स्क्वेअर. आणि हा तुमचा ॲन्सर. तसा पण जमतो. पहिल्या वेळेला जास्त फास्ट ॲन्सर आलं. याला फक्त थोड्याशा किमती टाकाव्या लागल्या, बाकी काहीच नाही. ओके, तर असा हा पार्ट बघा. वाय लॉग एक्स इक्वल टू एक्स मायनस वाय. लॉग एची किंमत 1. डेरिव्हेटिव्ह घेतला यू इंटू व्ही रूल. पहिला कॉन्स्टंट लॉगचा 1 अपॉन एक्स लॉग एक्स dy बाय dx 1 मायनस dy बाय dx. dy बाय dxच्या टर्म कलेक्ट केल्या. dy बाय dxच्या टर्म काय केलं? dy बाय dx काय झालं? लॉग एक्स प्लस 1 ही टर्म तिकडे गेली. dy बाय dx इक्वल टू 1 मायनस नॉन dy बाय dxच्या टर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे तुमचा ॲन्सर आला. आणि मग एक्सची किंमत याच्यावरनं काढली आणि ती टाकून दिली. तुम्हाला डायरेक्टली ॲन्सर मिळालं. ओके, तर असा हा एक प्रॉब्लेम 2-2-3-3 मेथडने सॉल्व करता येतं. ॲन्सर मात्र शो दॅटमध्ये किंवा प्रूव्ह दॅटमध्ये जे पाहिजे तेच आलं पाहिजे, एवढंच आपलं रिस्ट्रिक्शन आहे. ओके, वन मोर प्रॉब्लेम. आणखी एक छान प्रॉब्लेम आहे. इफ वाय इक्वल टू अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स अप टू इन्फिनिटी. कुठपर्यंत? असं प्लस रूट ऑफ अप टू इन्फिनिटी. देन शो दॅट dy by dx equal to sin x upon 1 minus 2y. ओके, आता कॉस ऐवजी साईन असू शकतो, लॉग असू शकतो. तर काही घ्या, ॲन्सरची मेथड जवळपास सेम आहे. ओके, बघा एकदम सिम्पल. 3 ते 4 वेळी त्याचा ॲन्सर येतं. 2 मार्काला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, MCQमध्ये पण येऊ शकतो. ओके, बघा कसं ते. काहीच नाही करत मी. ऑन स्क्वेअरिंग. बघा सगळेच रूट आहे ना, मग एकदा स्क्वेअरिंग केलं तर काय होईल? वाय स्क्वेअर इक्वल टू सगळे रूट जातील का? हो नाही. ऑन स्क्वेअरिंग केला की फक्त पहिला रूट जाईल. काय शिल्लक राहील? कॉस एक्स प्लस अदर रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस अप टू काय आहे? इन्फिनिटी आहे. आणि हा काय आहे तुमचा प्रॉब्लेम? बघा, इट इज अगेन सेम. पुन्हा तोच प्रॉब्लेम. स्क्वेअरिंग जरी केलं तरी एक कॉस गेलं, पण या टर्म किती आहे? इन्फिनिटी आहे. म्हणजेच त्याच्याबद्दल काय म्हणता येईल? वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. कशावरनं? गिव्हन प्रॉब्लेम. फ्रॉम गिव्हन प्रॉब्लेम दिलेल्यावरनं. ओके, वायच्या टर्म एका बाजूला घ्या. देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस वाय इक्वल टू कॉस एक्स. व्हेरिएबल झाले सेपरेट. वाय एका बाजूला झाले, एक दुसऱ्या बाजूला. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह. मग वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx मायनस वायचा dy बाय dx. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ओके, काय कॉमन आहे? dy बाय dx कॉमन आहे. म्हणजेच काय होईल? 2y मायनस 1 dy बाय dx इक्वल टू मायनस साइन एक्स. and therefore dy upon dx equal to minus sin x upon 2y minus 1. हा निगेटिव्ह साईन जर मी डिनॉमिनेटरला घेतला तर काय होईल माहिती आहे? साइन एक्स अपॉन साईन चेंज होतील 1 मायनस 2y. आणि हीच तुमची
राईट हँड साईड आहे शोधायची आणि हेन्स दी रिझल्ट. आणि असा हा एक छानसा रिझल्ट. ओके, या टाईपचा आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. ओके, इफ y इक्वल टू x रेज टू x अप टू इन्फिनिटी, x रेज टू x infinity, then show that dy by dx equal to, then show that dy by dx equal to y square upon x into bracket 1 minus log y, dy by dx equal to y square upon x into 1 minus log y. बघा बरं प्रॉब्लेम. आता इथं रूट आहे का? नाही. स्क्वेअरिंग करायची गरज आहे का? नाही. बघा काय करायचं मग आता. y इक्वल टू x रेज टू x अप टू इन्फिनिटी. वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर, आणि वन फंक्शन इज अ पॉवर ऑफ अदर आलं तर आपण काय करतो? टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, x रेज टू x अप टू इन्फिनिटी इंटू लॉग x. काय केला? काय केलं आपण? टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. एनी ऑब्जेक्शन? अगेन फ्रॉम गिवन दिस इज इक्वल टू log y इक्वल टू y इंटू लॉग x. एनी ऑब्जेक्शन? बघा दिलेला प्रॉब्लेम संपला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. या डेरिव्हेटिव्ह हा कशामुळे? फ्रॉम गिवन. कारण एक कॉमन घे, इन्फिनिटीमधनं एक गेल्याने काही फरक पडत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग y 1 अपॉन y इंटू dy बाय dx झालं लेफ्टचं डेरिव्हेटिव्ह. इकडे u इंटू ही रूल, y कॉन्स्टंट लॉग एक्सचा 1 अपॉन x प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy अपॉन dx. काही शंका? ओके, कलेक्टिंग टर्म्स ऑफ dy बाय dx एका बाजूला काय, इकडची टर्म तिकडे जाऊ द्या. 1 अपॉन y तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस लॉग एक्स कॉमन आहे, dy बाय dx इक्वल टू काय राहिलं? काय राहिलं? फक्त ही टर्म तिकडे गेल्यावर y अपॉन x राहिलं. ओके, जास्तीत जास्त एलसीएम घ्या. एलसीएम घेतल्यावर काय होईल? 1 मायनस y इंटू लॉग एक्स अपॉन y dy अपॉन dx इक्वल टू y अपॉन x. That is dy by dx equal to y square upon x into bracket 1 minus y log x. आणि आपल्याला काय पाहिजे? आता काय करायचं? आला आन्सर ना? मग याच्यावरनं y log x ची किंमत काय आहे? y log x इक्वल टू x इंटू ब्रॅकेट 1 मायनस काय आहे ती? लॉग y. का? तर हे बघा, आपण जेव्हा लॉग घेतलं तेव्हा लॉग y इक्वल टू y log x. याच्यावरनं y log x ची किंमत आपण काय टाकली? याची किंमत लॉग y टाकली आणि हेच तुमचं ॲन्सर आहे. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ओके, सिम्पल आयडिया असतात, टॅक्ट असतात आणि एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत हे. ओके, आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. इफ ई रेस टू वाय इक्वल टू वाय रेस टू इफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय, then show that
then show that dy by dx, then show that dy by dx equal to dy by dx equal to minus e raised to y minus x. बघा, मायनस e raised to y minus x. एक छान प्रॉब्लेम हा पण आहे. ओके, बघूया कसा ते. पहिल्यांदा दिलेला प्रॉब्लेम e raised to x प्लस e raised to y इक्वल टू e raised to x प्लस y हा दिलेला प्रॉब्लेम आहे. ओके, मग आपण काय करणार आता? इथं लॉग घ्यायची गरज आहे का? कारण प्लस मायनस असला लॉग घेता येईल का? नाही. डिफरन्शिएट डायरेक्टली विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेतला डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू एक्सचा स्वतःच येतो, ई रेस टू वाय स्वतःच येतो, पण एक्स ऐवजी कोण आहे? वाय आहे. मल्टिप्लाय बायस डेरिव्हेटिव्ह इथं पण तेच आहे, इंटू मल्टिप्लाय बायस डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 वायचा डी वाय बाय डी एक्स युजिंग चेन रूल. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. संपलं. हा ब्रॅकेट मी सोडवणार. इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू 1 ई रेस टू एक्स प्लस वाय ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. घ्या एका बाजूला. मग ही टर्म जर मी इकडे घेतली तर मला काय मिळेल? ई रेस टू वाय इकडे तिकडे गेली तर मायनस होईल. ई रेस टू एक्स प्लस वाय दोघांनाही कॉमन आहे. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू बघा ई रेस टू एक्स प्लस वाय ॲज इट इज मायनस ई रेस टू एक्स. कोणती टर्म? ही टर्म इकडे शिफ्ट झाली, मायनस झाली. इकडची टर्म तिकडे गेली, ती पण निगेटिव्ह झाली. अप टिल एने प्रॉब्लेम बघा. आणि देअरफॉर डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. कॉमन घेता येईल पण सारखी टर्म होईल का? नाही. हे ॲन्सर येणार नाही. मग न्यूमरेटरमधनं समजा ई रेस टू एक्स कॉमन घेतला तर काय होईल? ई रेस टू वाय मायनस 1 ई रेस टू वाय कॉमन घेतला 1 मायनस ई रेस टू एक्स. सारखा टर्म येईल का? नाही. मग याची किंमत टाकून द्यायची. काय टाकायचं? पुट ई रेस टू एक्स प्लस वाय इक्वल टू फ्रॉम गिवन ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय आणि बघा तुमचं ॲन्सर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. See what happens. Plus minus cancelled, remaining part e raised to y. E raised to y minus e raised to y cancelled. Select काय राहिला? शिल्लक minus e raised to x plus minus minus e raised to law of indices. दोघांचा बेस सेम आहे. हा वरती घ्या. काय येईल? y मायनस एक्स आणि हेच आपलं आहे शो दॅट. आणि असा हा प्रॉब्लेम. असे हे छान छान प्रॉब्लेम या टॉपिकवरती आहेत. ओके, वन मोर मिशेलिनियस प्रॉब्लेम. एक्स रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. हा सबट्युशनने पण सॉल्व होतो. आपण डायरेक्ट मेथडने सॉल्व करणार. ओके, मग आपण काय करतो माहिती आहे? राईट गिव्हन प्रॉब्लेम फर्स्ट. हा दिलेला प्रॉब्लेम आहे. ओके, मग याचा काय घेतो? डेरिव्हेटिव्ह घेतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. कोणता रूल वापरणार माहिती आहे? यू इंटू व्ही रूल. बिकॉज प्रॉडक्ट इज देअर. एक्स इंटू वाय इंटू यू इंटू व्ही रूल. व्हॉट इज दॅट रूल? एका वेळेला एकाचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू इट्स डेरिव्हेटिव्ह. बिकॉज विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. एक्स आहे का? नाही. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 मिडल साईन मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डी वाय बाय डी एक्स. का? विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की डेरिव्हेटिव्ह नंतर त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. झालं. प्लस दुसरा कॉन्स्टंट कोण? 1 मायनस वाय स्क्वेअर कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स
1 डायरेक्टली यू इंटू व्ही रूल वापरला. बघा बरं काही शंका आहे का? बघा पहिला कॉन्स्टंट रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट गुणिले रूट मधल्याचा डेरिव्हेटिव्ह हा झाला यू इंटू व्ही रूल फॉर फर्स्ट पार्ट प्लस सेकंडचा बघूया. वाय कॉन्स्टंट रूट आला 1/2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1चा 0 एक्स स्क्वेअरचा 2x प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy अपॉन dx. एम आय करेक्ट? बरोबर आहे का? बघा बरं. बघा वाय कॉन्स्टंट रूटचा 1/2 रूट इंटू रूट मधल्याचा डेरिव्हेटिव्ह हा पहिला पार्ट प्लस रूट कॉन्स्टंट 1 मायनस एक्स स्क्वेअर वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. संपला. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0. ओके, सिंपल स्टेप आहे यू इंटू व्ही रूलची. दिस टू कॅन्सल विथ दिस टू. इफ आय मल्टिप्लाय इन साइड आय गॉट मायनस एक्स वाय अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx. एनी ऑब्जेक्शन? काही प्रश्नच नाही. ओके, सी प्लस दिस टर्म कीप इंटू 1 ॲज इट इज प्लस अगेन दिस टू कॅन्सल विथ दिस टू. व्हॉट इज रिमेनिंग? अगेन मायनस एक्स वाय अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एनी ऑब्जेक्शन? प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू 0. बघा इतकं सिम्प्लिफिकेशन झालं इतक्यात. dy बाय dxच्या टर्म आपण एकत्र घेऊ. मग घेताना ही पॉझिटिव्ह आहे ही निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह वाटल्यास मायनस एक्स वाय अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दोघांनाही कॉमन काय आहे? dy बाय dx. एकत्र घेतल्या इक्वल टू उरलेल्या टर्म शिफ्ट झाल्या. ही टर्म जेव्हा राईटला जाईल तेव्हा काय होईल? एक्स वाय अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि ही टर्म तिकडे गेल्यावर साईन बदलेल मायनस रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. dy बाय dxच्या टर्म एका बाजूला उरलेल्या टर्म दुसऱ्या बाजूला. एलसीएम घ्या. मायनस एक्स वाय प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर रूट यम इंटू रूट यन असा आपल्याकडे लॉ आहे. रूट यम इंटू रूट यन इक्वल टू रूट यम यन. ह्या रूलनुसार 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. दोघांनाही कॉमन काय आहे? dy अपॉन dx कॉमन आहे. सिमिलरली एक्स वाय एलसीएम घेतला मायनस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एनी ऑब्जेक्शन? काही ऑब्जेक्शन आहे? बघा आलं आहे आपलं ॲन्सर जवळपास इक्वल टू. फिनिश करतो मी इकडचा पार्ट. बघा तुमचं ॲन्सर. यातनं पहिल्यातनं फक्त जर मी निगेटिव्ह कॉमन घेतला तर काय राहील बघा. मायनस कॉमन घेतला तर एक्स वाय मायनस रूट ऑफ काय येईल? 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू dy अपॉन dx इक्वल टू ॲज इट इज एक्स वाय मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, अँड देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. बघा आलं तुमचं ॲन्सर. दोघांचाही न्यूमरेटर सेम आहे. कॅन्सल होणार आणि काय येणार? dy बाय dx इक्वल टू ओके काय शिल्लक राहील? -1 अपॉन वाय -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हेन्स you got final answer as dy by dx equal to minus root of
1 minus y square upon root of 1 minus x square, again root m upon root n mn minus under root of 1 minus y square upon 1 minus x square आणि hence the result. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. ओके, थँक्यू.